पक्ष्यांचे आवाज कमी होते. जंगल जणू काहीतरी येणार असल्याची चाहूल देत होते. अस्वस्थता होती. अचानक दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. धुळीचा मोठा लोट गावाकडे येत होता. एकाने थरथरत सांगितलं, आपल्या गावावर हल्ला झाला आहे. क्षणभर गावात पूर्ण शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, काल नेहमी त्याचं सैन्य जळत्या वाऱ्यासारखं पसरत आहे. गावं जळत आहेत, लोकांना गुलाम बनवलं जात आहे. वीरादित्य मात्र स्थिर उभा होता. तो गावाच्या टोकाशी गेला. त्याने तलवार उचलली. ती आता जड वाटत नव्हती, ती योग्य वाटत होती. आकाशात दूरवर वीज चमकली. जणू नियती म्हणत होती, आता मागे फिरायचं नाही. ही युद्धाची सुरुवात नव्हती, पण युद्धाकडे नेणारी वाट होती. जंगलाने सर्वात आधी त्याची परीक्षा घेतली. चंद्रप्रकाशात हिंस्त्र वन्य प्राणी त्याच्यावर झडप घालत होते. कधी अंधारात वाटसरूंवर दरोडेखोरांचा हल्ला होत असे, तर कधी उपासमारीने त्याच्या शरीराची ताकद हळूहळू झिजत होती. भूक त्याच्या पोटात आग बनून पेटली होती. दिवसेंदिवस चालत राहून अन्नाविना अनेक रात्री काढल्यानंतर एके दिवशी तो नदीकाठी कोसळला. डोळे मिटण्याआधी त्याला पाण्याचा मंद आवाज ऐकू आला. तेथे एक वृद्ध ऋषी होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि आवाजात शांती. त्यांनी वीरादित्याला त्याच्या थकलेल्या मनाला शब्दांची शांतता दिली. ऋषी म्हणाले, योद्ध्याची सर्वात मोठी लढाई शत्रूंशी नसते, ती स्वतःच्या शंकेशी असते. आशीर्वाद दिला, धर्माने चालणाऱ्या हातात ही तलवार कधीच अपयशी ठरणार नाही. मनाने अधिक बळकट, आत्म्याने अधिक शुद्ध झालेला वीरादित्य पुन्हा एकदा पुढे निघाला.